शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू, पण उद्योजकांना नको. शिंदेंच्या मंत्र्यांचं धक्कादायक विधान. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आपल्या विधानाने नेहमीच चर्चेत असतात. कधी शेरोशायरीतून विरोधकांना जोरदार उत्तर देतात, तर कधी आपल्या तडाखेबंद भाषणातून समोरच्याला नामोहरण करतात, तर कधी आपल्याच विधानाने स्वतःची कोंडी करून घेतात. आताही गुलाबराव पाटील यांनी स्वतःची कोंडी करून घेतलेली आहे. त्यांनी उद्योजकांची बाजू घेणारं आणि शेतकऱ्यांना कमी लेखणारं विधान केलेलं आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील चर्चेत आलेत. गुलाबराव पाटील जळगावच्या एका कार्यक्रमात सुसाट बोलत होते. आमच्या हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला तरी आम्ही सहन करू, पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमच्या हात जोडून विनंती आहे, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे. गुलाबराव पाटील यांच्या या विधानाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पाटील असं का म्हणाले याची चर्चा आता संपूर्ण राज्यात सुरू झालेली आहे. त्यांच्या या विधानावरून त्यांना विरोधकांनी घेरलेलं आहे. लाईट नसेल तर एक वेळ मी शेतकरी म्हणून सहन करून घेऊ. उद्योजकाला लाईटचा फार त्रास होतो. उद्योगाची वीज बंद झाली तर त्याला मोठं नुकसान सहन करावं लागतं. उद्योग बंद असताना देखील मजुरांची मजुरी द्यावी लागते. उत्पादन निघत नाही. विजेच्या अडचणीमुळे नवीन उद्योजक देखील उद्योग सुरू करण्यासाठी विचार करतात, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केलेला आहे. जळगावच्या चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आमची एवढीच विनंती आहे की एक वेळेस आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो. कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे, जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही. तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो. आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा. तर आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.